परदेशामध्ये उच्च शिक्षण घेतोयस, तर हा एकूणच प्रवास होत असताना म्हणजे शेतकरी ते आज तुमच्या घरातली तुझी तिसरी पिढी आपण समजूयात, ती उच्च शिक्षण घेते, हा सगळा प्रवास इतका सरळ होता का? आई वडिलांचा कसा सपोर्ट राहिलेला या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्यासोबत? मला म्हणजे माझ्या घरच्यांपेक्षा बोलण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलावं लागलं या विषयावर, कारण की मी एका दलित परिवारातून येतो. जर बाबासाहेबांनी जर आम्हाला शिक्षेचा अधिकार नसता दिला तर माझे वडील शिक्षण घेऊ शकले नसते, आणि जर त्यांना शिक्षण भेटलं नसतं तर मी अमेरिकेला कुठून आलो. मी जरी अमेरिकेला रिझर्वेशनवर नाही आलो पण माझे वडील तर त्याच्यावरच शिकलेत ना. बाबासाहेबांनी जो अधिकार दिलाय त्यांनी, तर आमच्या परिवाराचं पूर्ण जर तुम्ही पाहायला गेलं तर त्याच्यात सगळ्यात जास्त क्रेडिट तर बाबासाहेब आंबेडकरांना जातं, आणि त्याच्यानंतर हा माझ्या वडिलांना जातं की खूपच गरीब घरात त्यांचा जन्म झालेला होता आणि दुष्काळात वाढलेले होते ते म्हणजे मला माझी आजी सांगते कधी कधी की घरात खायला भाकरी नसायच्या, तशा याच्यात ते जगलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना मध्ये शाळाही सोडावी लागली होती, पण त्यांच्यात शिकण्याची एवढी इच्छा होती की त्यांनी 1-2 वर्ष शाळा सोडली, पण परत ते शाळेत गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या काळात इंजिनिअरिंग केली. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज पण आमच्या गावातून संतूक पिंपरी नावाचं गाव आहे माझं हिंगोलीत, आज पण त्या गावातून एकच इंजिनियर निघालेला आहे.